छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वढू बुद्रुकमध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह आणि सरकारवर सडकून टीका केली। वारंवार मागणी करून देखील महापुरुषांबाबत अपशब्द वापरण्याबाबत कठोर कारवाई करण्यात येत नाही। त्याचबरोबर कोणताही कायदा करण्यात येत नाही। त्यामुळे यांना काही कळत नाही की दिसत नाही असा सवाल उदयनराजेंनी केला। तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरचं यांचं प्रेम वेगळी आहे का असं म्हणत उदयनराजेंनी जोरदार निशाणा साधला। हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं। कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसती। मी मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे। असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही। मग ह्या अधिवेशनात ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? अजून वेळ गेली नाही का? त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का? उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले।